इलेक्ट्रिक फील्ड पास नाणेफेकून प्रथम षटकार स्वीकारणारा संघ आपण गुरुदत्त मानकुल पाहतोय. तर नाणेफेक हरल्यानंतर श्री वेताल कोपर हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. तर पहिल्या षटकाला प्रारंभ होतोय. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ या संघटनेचे मैदान समितीचे सदस्य गणेश ठाकरे. पहिला चेंडू गणागतीचा प्रहार बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फळतोडमध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. कुठल्या प्रकारची धाव नाही, फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं होतं. बॅक टू बॉलरचा मारा आपण निश्चित पाहिला होता. वेलकम नंदूची बजेग आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. त्याचबरोबर ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू, सुंदरसा चेंडू फक्त स्क्वेअर केलं होतं. 1 बॉन्स पहिल्या टप्प्यावर आउटफील्ड मधून आपण पाहिलं होतं. 30 जे सर्कल आहे, सर्कल मध्ये चेंडू अडवला जातो. वेलकम दयाजी चौधरी आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. वय वर्ष 42 आणि नुकतंच ज्याचं वरळदेवी संघामध्ये डेब्यू झाले, पदार्पण झालेले आहे. नवीन वर्षामध्ये या संघामधून डेब्यू होताना आपण दया चौधरी याला पाहतोय. बऱ्याच वर्षांचा गॅप पाहतोय. बघूया आजच्या सामन्यामध्ये कशा प्रकारचा खेळ दाखवतोय. थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न, आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी थोडासा मिस्टॅन फटका, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र झेल घेण्यासाठी अतिशय चांगला प्रयत्न आपण पाहिला. आत्मघातकी फटका होता. चेंडू थोडासा सूट केलं तर टॉपिक घेऊन चेंडू आपण पाहिलं होतं कुठेतरी शॉट कव्हरला. क्षेत्ररक्षण मात्र तैनात होतं. क्षेत्ररक्षण झेल घेता आला नाहीये. जीवदान मिळतं फलंदाजाला. 2 धावा मिळतात संघाला आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 3. बिनबाद टीम पहिलं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा गोलंदाज सुधीर वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा थोडासा मिस्टँडिंग स्ट्रोक आपण पाहतो. आत्मघातकी फटका, चेंडू मात्र पुन्हा एकदा झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. चेंडू थोडस टॉपेज घेऊन तरी मिडअप क्षेत्रामध्ये आपण पाहिलं होता. लँडिंग झालेले चेंडू स्वतः गोलंदाजाला आपण पाहिलं होतं. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न होता, मात्र झेल घेता आला नाहीये किंवा व्यवस्थित चेंडू आणि क्षेत्ररक्षणामध्ये संपर्क झाला नाही आणि झेल सुटतो, जीवदान मिळतं. ह्याच बरोबर एक धाव करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला आणि 1 धावेने श्री वेताळ कोपर संघ बिनबाद 4 या धावसंख्येवर पोहोचतोय. चला प्लीज लगेच वेल फार जरा कमी घ्या. अष्टविनायक ठाकूरपडा आपण आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचंय. विजेत्या संघाशी आपल्याला लगेच 2-2 हात करायचे आणि त्यानंतर मित्र आपण कुठंच जाऊ नका कारण बिग मॅच पाहणार आहोत. प्रथम कुमार चामिंद्रा विपक्ष वरळदेवी ताडाली. अतिशय देखना फटका, व्हेरी नाइस स्ट्रोक, वंडरफुल स्ट्रोक, आउट ऑफ पार्क, डाउन द ग्राउंड शॉट. अजब की गेंद थी, गजब का शॉट था. जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं होतं. फलंदाज थोडासा स्टेपवर चेंडू सुंदरसा फोर्स केलं होतं आणि चेंडू वाढीश लॉंग सीमेच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक षटकार उमेशच्या बॅट मधून येतोय. निश्चितच जिथे इनिंग समाप्त झाली होती मागच्या मॅच मध्ये, इथं मात्र तिथनं सुरुवात करताना आपण पाहतोय चांगला फटका, देखना फटका. अजूनही मला वाटतं षटकातला एक चेंडू शेष असावा. अतिशय देखना फटका उमेशच्या बॅट मधून आपण पाहिला. निश्चितच चेंडू आणि बॅट मध्ये आपण हलकासा स्पर्श पाहिला. पुल करण्याचा प्रयत्न, टॉपिक घेऊन चेंडू जातोय नॉनस्टॉप रिझल्ट मध्ये. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण, 1 धाव मिळते फलंदाजाला. धावेने संघाची धावसंख्या होते ती 11. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11-1 समताळी सावध सुरुवात.
तुफान क्रिकेट क्लब पिंपलास 40+ आयोजित स्वर्गीय बलवंत पाटील षट चषक 2020 लाईव्ह प्रेक्षकांच्या माध्यमातून आपण YouTube वरही पाहू शकता आणि भिवंडी केबल नेटवर्क SSS याच्या माध्यमातून 613 चॅनल क्रमांकावरती आपण पाहू शकता. ही लाईव्ह टुर्नामेंट चालू असलेला सामना आपण पाहतोय. वेताल कोपर वर्सेस गुरुदत्त मानकोली या संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना वेताल कोपर या संघाने आतापर्यंत धावसंख्या जमवली आहे ती 11. उमेश मात्र चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा बॅक टू बॅक 5 चौकार मारले होते आणि आपल्या संघाला एक चांगला विजय मिळून दिलं होतं. आणि इथं मात्र आपण पाहू शकता एक षटकाराच्या सहाय्याने वैयक्तिक 8 धावांवरती खेळतोय. एक चांगलं बॅटल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याला साथ देतात किशोर. हे सुद्धा चांगली फटकेबाजी करतात. आतापर्यंत 3 धावा जमा केलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. यावेळेस प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये मिस्टन शॉट आपण पाहतोय आणि फलंदाज मात्र बाद होतोय जेलच्या स्वरूपात. एक मोठा फटका खेळण्याचा मोह धरला होता परंतु बॉलला कनेक्ट करू शकले नाही ज्या पद्धतीने व्हायला हवा तसा. उंची कमी लांबी कमी परिणाम स्वरूपात झेलच्या स्वरूपामध्ये एक स्फोटक फलंदाज उमेश तंबूच्या आसराला जाताना पाहतोय. हे क्रिकेटचं गणित आहे. येणाऱ्या चेंडूमध्ये काय घडेल हे सांगू शकत नाहीये. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातोय शेखर. एक जमेचा मजबूत फलंदाज बाद झाल्यानंतर शेखर जातोय डावाला सावरण्यासाठी. आपण जर विचार केला तर गुरुदत्त मानकुले हाही संघ तेवढा तुल्य बल्ले बलाढ्य संघ आहे आणि या संघासमोर जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील याचा मोह धरून आपण पाहिलं उमेश यांनी पहिल्या चेंडूमधून फटकेबाजी करण्याचा मोह धरला होता. इथं मात्र आपण पाहिलं एक बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज जेलच्या स्वरूपामध्ये बाद झाला. यामध्ये स्लोअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू ऑफसाईडच्या दिशेने जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढून होते 12. खूप छान आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते तुफान क्रिकेट क्लब पिंपलास 40+ यांच्या माध्यमातून. नेत्र दीपक आयोजन आणि त्यांच्या संघातील एक मधल्या फलीतील स्फोटक फलंदाज स्वर्गीय बलवंत पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. कारण खूप प्रेम होतं गावाचं त्यांच्यावरती आणि त्यांचं गावावरती ते प्रेम इथं फुलून दिसतंय खेळून दिसतंय आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. गोलंदाज बोलतोय पुन्हा एकदा. इथं मात्र पुन्हा एकदा प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू मात्र एका टप्प्याने कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक अंदाज लावला होता की चेंडू माझ्या डोक्यावरून जाईल आणि त्याच अनुषंगाने फक्त अडवण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न यशस्वी ठरला. क्षणात निर्णय घ्यावा लागतं. 2 धावा जमा होतात. 2 धावेने धावसंख्या आपण पाहू शकता 14. गोलंदाज सुनील. यावेळेस स्लो डिलिव्हरी बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला आहे परंतु कमजोर फटका आपल्याला पाहायला मिळते. अजून एक फलंदाज जेलच्या स्वरूपात बाद. फटक्यावरती जोर धरता आला नाहीये. टायमिंग साधता आला नाही. अचूक लांबी अचूक उंची साधता आली नाहीये आणि कुठल्याही प्रकारची चुकी आपल्याला पाहायला मिळत नाहीये क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून. जसं नेहमीच आपण म्हणतो की कीर्तनाला साथ टाळ चिपल्यांची तसंच गोलंदाजाला साथ ही क्षेत्ररक्षणाची हवी असते आणि ती साथ इथं मात्र लाभताना पाहतोय. त्या अनुषंगाने आपण पाहिलं की 2 फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये बाद झालेला पाहतोय आपण. अनिल यावेळेस जातोय खेळपट्टीवरती. अनिल मात्रे पाण्यासारखं राहील कशा प्रकारे फलंदाजी करेल कारण डाव थोडस विस्कळीत होताना पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला सुनील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या आणि इथं मात्र सुनील यांनी फक्त 3 धावा खर्च करून 2 गडी बाद केलेले आहेत. यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे. स्क्वेडच्या रिझन मध्ये 1 धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि इथं मात्र आपण पाहिलं कलेक्शन थोडस चुकीचं परिणाम स्वरूप 2 धावा कंप्लीट होताना पाहिल्या. या 2 धावा अकाउंट मध्ये जमा होत आहेत. धावफलक सजतोय
16 धावांवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे आणि 16 धावा धावफलकावरती. कुठेतरी अंकुश लावण्याचं काम मात्र आपण पाहिलं सुनील करत आहेत. अचूक टप्प्याचा मारा पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारचा मोठे फटके खेळले जात नाही. खेळला तर फलंदाज बाद होतोय अशी परिस्थिती. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिलेली आहे आणि इथेही हा ना मध्ये दुसरी धाव पूर्ण होते का आणि यस ही धाव पूर्ण झाली. तालमेल थोडस गडबड पाहायला मिळालं फलंदाजांमध्ये, तरीही 2 धावा कंप्लीट झाल्या. कारण थोडीशी फेकी कलेक्ट करत असताना चुकी पाहायला मिळते ना. या चेंडूवर सुद्धा आपण पाहू शकता 2 धावा जमा होत आहेत. षटक क्रमांक दुसरं समाप्त होतंय. धावसंख्या धावफलकावरती 18 पाहतोय. एकंदरीत या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं. एक चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळाले. कुठल्याही प्रकारे मोठे फटके खेळण्यासाठी खुलीपणा दिलं नाहीये. बांधून ठेवलं, जखडून ठेवलं. ज्या वेळेस मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस तो मिस झाला आणि परिणाम स्वरूप झेलच्या स्वरूपात 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं. इथं मात्र आपल्याला पाहायला लागेल की तिसरं षटक कोण घेऊन येईल आणि कशा प्रकारे हाताळेल. आतापर्यंत आपण जर सामना पाहिला तर 50-50च्या अवस्थेमध्ये पाहतोय. ना जास्त धावा ना कमी. एकंदरीत जर विचार केला या फॉर्मॅटचा तर 10+ धावा ही चांगली सरासरी मानली जाते. परंतु आपण पाहू शकता 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती फक्त 18 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. संदीप न्यूमॅन इंडीड गोलंदाजीसाठी तयार होतोय. पंचांच्या उजव्या बाजूचं टाकण्यासाठी मानस धरलेला आहे. पंचांचा मानवंदना घेतलेली आहे. छोटस रनअप त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आपल्याला. एक चांगला गोलंदाज आहे. नेहमीच त्यांची गोलंदाजी चांगली असते. तर इथं पाहण्यासारखं राहील कशा प्रकारे. ह्या वेळेस आपण पाहिलं एक फर्स्ट फिट डिलिव्हरी, फ्लॅटेड डिलिव्हरी याला म्हटलं जातं, ती हाताळली. पडल्यानंतर थोडीशी फिरकी घेते. ऑफस्टाईनला वळतोय चेंडू आणि परिणाम स्वरूप फलंदाजाला त्याचा अनुमान लावता आला नाही. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा या वेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी पाहायला मिळाली. प्रहार पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का आणि इथेही हा ना पाहायला मिळतोय. आणि या वेळेस सुद्धा आपण पाहू शकता हा ना मध्ये 2 धावा कंप्लीट होत आहेत. एकंदरीत क्षेत्ररक्षण थोडस आपल्याला लेझी पाहायला मिळतोय. 2 धावा जुळतायत अकाउंट मध्ये. धावसंख्या होती 20. 2 बाद 20. तिसरं षटक चालू आहे. 4 षटकांचा मित्र सामना आहे. स्वर्गीय बलवंत पाटील सेट चषक 2020 आपण पाहतात. आयोजक खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन केलेलं आहे. तुफान क्रिकेट क्लब पिंपला स्पोर्टी प्लस यांच्या माध्यमातून. खास करून जगदीश म्हात्रे पोटी प्लस क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून ही खेळवली जाणारी स्पर्धा खूप छान आयोजन पाहायला मिळतंय. यावेळेस फ्लॅटेड डिलिव्हरी अजून एक पाहायला मिळते. ज्यावेळेस अशी डिलिव्हरी हाताळली जाते निश्चितच फलंदाजांना थोडीशी दिक्कत पाहायला मिळते. आणि इथं मात्र रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज बाद होतो. काही आवश्यकता नव्हती धाव घेण्याची, परंतु क्रिकेट 40 प्लसचं असं आहे की त्याच्यामध्ये सर्व काही ठरलेलं असतं. कोण कधी कुठं आउट व्हायचं असतं. रोहित येतोय फलंदाजीसाठी. धावसंख्या 20 या आकड्यावरती थांबून आहे. या वेळेस चेंडूला मात्र नेरलं होतं, परंतु फटक्यामध्ये तेवढीशी जान आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षण खूप दूरवरती फैलावलेला आहे. नॉमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. एकच धाव अर्जित केली जाईल. एका धावेने धावसंख्या होते 21 धावा ऑन द बोर्ड. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्याचा मारा पाहायला मिळतोय. इथं मात्र आपण पाहू शकता त्यांच्याच पावलामध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळतंय. आणि इथं मात्र दर्शवतोय की चुकी करण्यापेक्षा चुकी सुधारलेलं गरजेचं. यावेळेस चेंडू ऑन साइडला येतोय. लॉंगाने लॉंगापच्या मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 23. निश्चितच जीवन असो की खेळ असो, नेहमी माणसाने विचार करायला हवा आहे की
अपयशाची दोनच कारणं असतात, एक तर विचार करून काम करणे आणि दुसरं न विचार करता काम करणे. या वेळेस आपण पाहू शकता चेंडूला टर्न केलं होतं, चेंडूने मात्र फसवेगिरी केलेली आहे, फिरकी घेतलेली आहे क्षेत्ररक्षणाची. नाही तर मात्र आपण पाहू शकता 2 धावा अजून अकाउंटमध्ये जमा होत आहेत. या धावसंख्या होते 25. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बऱ्यापैकी चांगली धावसंख्या आपण स्कोर बोर्ड ते पाहू शकता, कारण 40 किंवा 40+ धावसंख्या ही चांगली धावसंख्या मानली जाते. दुसऱ्या इनिंगसाठी एक फाईट स्कोर मानला जातोय, गोलंदाजासाठी चांगला स्कोर मानला जातोय आणि त्याच दिशेने अग्रसर आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. इथं मात्र आपण पाहू शकता 8 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. सुधीर याने 11 धावा खर्च केले होते आणि चांगली गोलंदाजी केली. सुनील याने 7 धावा खर्च करून 2 गडी बाद केले. त्यानंतर संदीप याने सुद्धा एक चांगली गोलंदाजी हाताळली. आता येणारा शेवटचा षटक कशा प्रकारे हाताळेल हे पाहण्यासारखं राहील, कारण हाणामारीचं षटक आहे. मानस तर निश्चित असेल फलंदाजा 12 ते 15 धावा जमा करण्याचा, परंतु हुकमी एक्का शेवटलाच ठेवला जातोय. यावेळेस पाहण्यासारखं राहील की राहुल हा हुकमी एक्का ठरतो का. यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळतो आपल्याला, मिसफील्ड पाहायला मिळतोय आणि इथं मात्र आपण पाहू शकता चांगले क्षेत्ररक्षण कव्हरच्या रूपाने 2 धावा जमा होतात अकाउंट मध्ये. 27 धावा लागतात स्कोर बोर्ड वरती. एक चांगला नेत्रदीपक फटका होता आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं 2 धावा जमा होत आहेत. थोडीशी चुकी पाहायला मिळाली क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. आउटफील्ड खराब असल्या कारणाने टप्प्याचा अचूक अंदाज न घेता आला. गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिलेली आहे. कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईलच निश्चित, कारण चेंडू सीमा लगत गेला होता. अवसर होता 2 धावांचा आणि त्या 2 धावा अचूकरित्या कंप्लीट होत आहेत. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 29 धावा स्कोर बोर्डवरती आपण पाहू शकता. येणाऱ्या उर्वरित चेंडूंमध्ये एखाद तरी मोठा फटका येणं गरजेचं आहे, परंतु चांगली गोलंदाजी या वेळेस अप्रतिम सुंदर डिलिव्हरी पाहायला मिळाली. निर्धाव राहतोय चेंडू. निर्धाव चेंडू ज्यावेळेस तुम्ही शेवटच्या षटकामध्ये हाताळता त्यावेळेस निश्चित तुमचं मनोबल खूप वाढलेलं असतं नेक्स्ट मॅच साठी, नेक्स्ट इनिंग साठी, कारण 4थं षटक या षटकामध्ये नेहमीच आपण पाहतोय हाणामारी पाहायला मिळते आणि म्हणूनच त्याला एक घातक षटक सुद्धा म्हटलं जातं. यावेळेस पाहू शकता पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडूला टर्न केलेला आहे. इथं मात्र चांगले क्षेत्ररक्षण, एकापेक्षा अधिक काही मिळू शकत नाहीये. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. यावेळेस धावसंख्या होते 30. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं अंतिम षटक चालू आहे. गुरुदत्त मानकुली आहे का चांगला संघ आहे, यांच्याकडे चांगली ॲबिलिटी आहे गोलंदाजीची, क्षेत्ररक्षणाची, फलंदाजाची, तर पाहण्यासारखं राहील. या वेळेस आपण पाहू शकता बॅटची कडा घेऊन फलंदाज मात्र बाद जलच्या स्वरूपात. तर आतापर्यंत फक्त 30 धावांवरती जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे वेताल कोपर या संघास. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गुरुदत्त मानकुली या संघाच्या माध्यमातून. सुधीर, सुनील, संदीप आणि त्यानंतर मात्र राहुल चांगलीच कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. एकामेका सहाय्य करू आणि अवघे विश्व उभारू असं स्लोगन आहे, तर एकामेका सहाय्य करू आणि संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये नेऊ हे स्लोगन इथं पार पडतं. आणि यावेळेस सुद्धा आपण पाहिले चांगला चेंडू हाताळला. अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू ही निर्धाव राहतोय. धावसंख्या स्थिर पाहतोय आपण 30 धावा. 31 धावांचं आव्हान आहे गुरुदत्त मानकुली या संघास. तर येणाऱ्या इनिंग मध्ये 4 षटकांमध्ये काय घडेल, काय बिघडेल, कोणाची होईल हार आणि कोणाचा होईल जय जयकार हे सांगण्यासाठी सज्ज होतील
एकच वादा आमचा मोहन दादा. हॅलो धन्यवाद मनोज ठाकरे. प्रथम कुमार चाविंद्रा विपक्ष वराळदेवी ताडाली या दोन्ही संघाने विनंती असेल आपण त्याची रिपोर्टिंग करा. किती धावा झाले? 30 झाले. 31 and back to now on cricket. काय करता? प्रथम चला अष्टविनायक ठाकूरपाडा आपण आपल्या पूर्वतरीमध्ये जायचं आहे. लगेच विजेत्या संघाशी 2-2 हात करायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण आपल्या पूर्वतारीमध्ये राहायचं आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा त्यानंतर प्रथम कुमार चाविंद्रा विपक्ष वराळदेवी ताडाली. विजयाचं एक मापक लक्ष आहे गुरुदत्त मानकुली संघाला. 31 धावांचा विजयाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 31 धावांचं. धावांचं एक मापक लक्ष आहे. लो स्कोरिंगचा सामना मित्र आपण पाहतोय. 24 चेंडू आणि 31 धावा. एक छोटस समीकरण विजयासाठी गुरुदत्त मानकुली संघाला आणि निश्चितच गुरुदत्त मानकुली संघासाठी एक स्पेशली ऑल द बेस्ट केलं जातं. स्पेशल शुभेच्छा येतात. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघातील चौथ्या मानकुली संघाचे एक तडाखेबाज फलंदाज अष्टपैलू असा खेळाडू आहे गुरुदत्त. चौथ्या मानकुली या संघाचा बिंदास माळी यांच्याकडनं विशेष करून या स्पर्धेला आणि विशेष करून आपल्या लाडक्या संघाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद बिंदास माळी. सध्या युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या आपल्या गावचा आपल्या घरचा संघ मैदानात कशाप्रकारे कामगिरी करतोय याचं पूर्ण अपडेट घेतोय. धन्यवाद. सध्या तरी तुझा संघ ऑल इन वेल आहे. कडे विजयासाठी तुझ्या संघाला फक्त आणि फक्त 31 धावांचं एक मापक लक्ष आहे. आणि कमलाकर आणि रूपचंद ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. संघातील सर्वात महत्वाची बिंदीची जोडी मैदानामध्ये रवाना होती. विजयाचं मापक लक्ष फक्त आणि फक्त 31 धावांचं. तर बघूया कोपर संघाच्या वतीने पहिले षटक कोण होते. मागच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली होती मनोहर याची आणि मला वाटतं तोच गोलंदाज पहिलं षटक आता आलतोय. चला प्लीज थोडस वेळ कमी घ्या. लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे.
अँड बॅक टू नाऊन क्रिकेट. पंच सामना सुरू अधिकृत घोषणा पंचांकडे येत आहे. तर सलामी गोलंदाज मनोहर पंचांकडे गाठ घेतो. लेफ्टन ओव्हरचा मारा आणि पहिला चेंडूला सुंदरसं स्वीप केलं जातं. चेंडू शॉर्ट फायनल सेमीवर ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवू शकत नाही आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर घणागतीचा प्रहार आपण पाहतो. कमलाकरच्या बॅट मधून येतोय एक सुंदर चौकार. चौकार संघा धावसंख्या बिनबाद 4. विजयाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 31 धावांचा. आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं होतं अतिशय खराब चेंडू, उत्तम प्रहार झाला होता. चेंडू शॉर्ट फायनिंग सीमेकडे जाणारा चौकार येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मनोहर स्ट्राईक रोटेट करतोय. कमलाकर आता मात्र थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. चेंडू मिडअपला येतोय. शॉर्ट स्लिमर येणार चेंडू आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एक धावीची मागणी. धावसंख्या होती बिनबाद 5. या स्पर्धेमध्ये मित्र आपण एक विक्रम प्रस्थापित पाहिला. 5 चेंडूवर 5 चौकार ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलो तो उमेश. चेंडूला शॉर्ट अँड पुल केलं होतं. झेल घेण्याचा अतिशय चांगला प्रयत्न आउटफील्ड मध्ये आपण पाहिला होता. मात्र निश्चितच कुठेतरी चेंडू आणि क्षेत्रक्षणामध्ये व्यवस्थित संपर्क झाले नव्हतं. झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. आणि ह्याच दरम्यान मात्र एक 2 धावा काढण्याची संधी प्राप्त रूपचंद याला मिळते. रूपचंद आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाची धावसंख्या 2 धावाने पुढे नेतोय 7. धावसंख्या होते ती 7. पुन्हा एकदा चेंडूला थोडंसं शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित व्हॅरिएशन पाहायला मिळत नाहीये. चेंडू डीप थर्ड मॅनला जातोय. पंच लेग बाईचा इशारा करतात. एक धावेचा निर्बाळा. धावसंख्या 1 धावाने पुढे सरकते 8. पहिल्या षटक प्रगती पथावर विजयासाठी 31 धावांचं एक मापक लक्ष आहे. कमलाकर पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन होते. परादेवी ताडेवाली संघाचे एक नामांकित खेळाडू, त्याचबरोबर भिवंडीचे माजी नगरसेवक. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. बघूया काय घडतंय. आउटफील्ड मधून अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो आणि पहिला फलंदाज कमलाकर याला मात्र मैदान सोडावं लागतं. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं नव्हतं. चेंडूला थोडस फोर्स केलं. चेंडू वाडिश लंगन सिंग ट्रॅव्हल झाला होता आणि सीमा लगत आपण पाहिलं होतं. क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चूक करत नाही. चेंडूला वेल जज कॅच अतिशय प्रतिम कलेक्ट करतो आणि पहिला फलंदाज गुरुदत्त मानकुळे संघाचा बाद होतोय कमलाकर. नेक्स्ट फलंदाज सुनील जातोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1 बाद 8. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला संगीत, दुसरं गोलंदाज समाप्तो. रमेश पंचांकडे गाठ घेतो. रायटा मोडचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो. संघातील सर्वात विस्फोट फलंदाज सुनील. अक्रॉस द लाईन थोडंसं आडवे बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू ऑन साइडला जातोय. डीप शॉर्ट मिड करला. चांगलं क्षेत्ररक्षण आउटमिडवर पाहतोय. फक्त 1 धावेची मागणी. सुनील आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाची धावसंख्या 1 धावेने पुढे नेतोय. धावसंख्या होते 3-9. बिंदास माळी यांच्याकडनं आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. गुरुदत्त मानकुळे संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. यानंतर मित्र आपण एक बिग मॅच पाहणार आहोत. 2 संघांमधून विजेता संघ
लावू का हॅलो तर चला प्रथम कुमार चाविंद्रा विपक्ष बरालदेवी ताडाली असा पुढील सामना असेल आणि त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे संघनायक लगेच आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चाविंद्रा संघाचा संघनायक चेंडूला ऑन साइडला खेळले जाते, चेंडू शॉर्ट मिडॉनला जातो, आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव रूपचंद याला मिळते. धावसंख्या दुहेरी मध्ये प्रवेश करते, धावसंख्या होती ती 1/10. दुसरा बॉल वाईट आहे ना 11 धावसंख्या होती ती 11. रमेश या ठिकाणी मात्र फुलटॉस चेंडू सुंदरसा पार वन बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळतील त्या फक्त 2 धावा. 2 धावांची संघ धावसंख्या होती ती 13. विजयाचं एक मापक लक्ष 31 धावांचं. पुढील 2 संघांना मी आमंत्रित करतोय, आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रथम कुमार चाविंद्रा विपक्ष बरालदेवी ताडाली. ताडाली संघाचा संघनायक या ठिकाणी दाखल झालेला आहे. तर प्रतिस्पर्धी संघ चाविंद्रा आपण प्लीज लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. रमेश या ठिकाणी मात्र चेंडूच्या लाईन पासून थोडासा विभक्त आपण पाहतोय. फलंदाज सुनील याला मिडल ऑफ बॅट चेंडू घेता येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. हॅलो रमेश चेंडूला स्विचित करण्याचा प्रयत्न निश्चित या ठिकाणी मात्र आत्मघातकी प्रयत्न आपण पाहिला होता धाव घेण्याचा. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नाही. नष्ट फलंदाज रूपचंद मैदान सोडवलं की रूपचंद याला नेक्स्ट फलंदाज जातोय संदीप. स्विचित करण्याचा प्रयत्न आपण पाहतो सुनील याचा. निश्चितच तुम्ही जेव्हा रिव्हर्सचा फटका मारता तेव्हा त्या फटक्याची चॉईस फार महत्वाची असते किंवा त्या चेंडूची चॉईस फार महत्वाची असते. चला प्रथम कुमार चाविंद्रा विपक्ष बरालदेवी ताडाली या 2 संघांमधून आपण पुढील सामना पाहणार आहोत. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अतिशय चांगला चेंडू, सुंदर चेंडू आपण पाहिला. बीट झाला होता फलंदाज, कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची संख्या धावसंख्या स्थिर आहे. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त आणि फक्त 13. अजूनही विजयापासून बघूया आमचे गुणलेखक मात्र एक दुहेरी भूमिकेमध्ये ज्यांना आपण पाहतोय अष्टविनायक ठाकूर संघाचे नामांकित खेळाडू सध्या
हॅलो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 13. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका सुनीलच्या बॅट मधून. बघूया एक्झॅक्ट काय घडतंय. आउटफील्ड मधून लाजवाब क्षेत्ररक्षण, बेल जज कॅच, अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. पारी समाप्त होते ती सुनील याची. उमेश क्षेत्ररक्षक उमेश याचं कौतुक करावं लागेल. खरोखर अतिशय अप्रतिम झेल कलेक्ट केला. चेंडूला फोर्स केलं होतं, प्लेसमेंट चांगलं नव्हतं, फटका उत्तम होता. चेंडू जातो वाय डिश. लॉंग ऑन सिमर्शकडे मात्र त्या ठिकाणी उभा असलेले क्षेत्र कुठल्या प्रकारची चूक करत नाही. अचूक असं चेंडूला कलेक्ट करतोय आणि बडी मछली ह्या पर जाल में फसती हुई सुनील याला मात्र मैदान सोडावं लागतं. धावसंख्या स्थिर आहे ती 13. विजयाचं एक मापक लक्ष आपण पाहिलं फक्त 31 धावांचं. तर तिसऱ्या षटकाला प्रारंभ आणि तिसऱ्या षटकाला पहिल्या चेंडू फलंदाज बाद होतोय सुनील. अजूनही विजयासाठी तब्बल 11 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये पलटवार करतोय श्री बेताल कोपर. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. बघूया फटका फसतो की काय. व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच. उमेश पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम झेल कलेक्ट करतोय. आता मात्र गुरुदत्त मानकुली हा संघ थोडासा कुठेतरी अडचणीत येतोय. नेक्स्ट फलंदाज सुधीर जातोय. प्रत्येक फलंदाज मात्र एक हजेरी लावण्याचं काम करतो. तू चल मैं आया अशी परिस्थिती आपण मैदानामधून पाहतो. गुरुदत्त मानकुली संघाकडनं फक्त प्रत्येक फलंदाज हजेरी लावण्याचं काम करतोय. आतापर्यंत तब्बल 4 फलंदाज हे तंबूच्या आश्रय आहेत. उर्वरित 10 चेंडूमध्ये अजून विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा चेंडू मोठा फटका. बघूया चेंडू कॅच ऑन द ट्रिक. विकेटची पहिली अटॅक साधणारा गोलंदाज आपण पाहतोय अरविंद. विकेटची पहिली हॅट्रिक साधणारा गोलंदाज आपण या स्पर्धेत पाहतोय अरविंद. आणि ह्याच अगोदर चौकारांची हॅट्रिक साधली होती श्री बेताल कोपर या संघामधून उमेश याने. नेक्स्ट फलंदाज तानाजी जातोय. तानाजी मला वाटतं चला अष्टविनायक ठाकूरबाळ गणेशजी आपण नाणेसाठी याचा सामिंद्रा संघ मला वाटतं अवेलेबल नाही येत. अतिशय चांगला चेंडू बीट झाला होता फलंदाज. बघूया चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क निश्चित झाला. फक्त 1 धाव दिली जाते. 31 धावांचं एक मापक लक्ष आपण पाहिलं होतं विजयासाठी गुरुदत्त मानकुली संघाला. मात्र कुठेतरी थोडस अडचणीत येतोय. ज्या धावा आहेत त्या मात्र काही धावपळकर दिसत नाहीयेत. अतिशय उत्कृष्ट चेंडू, अप्रतिम चेंडू, जागेवरून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, जागेवरून मारण्याचा प्रयत्न होता. अतिशय चांगला चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी निघून जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. आता उर्वरित 7 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी तब्बल. चेंडूवर मोठा फटका. बघूया चेंडू ऑलरेडी क्षेत्ररक्षक खाली आहे. मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मिळतोय. आणि कुठेतरी मात्र थोडस आता बघूया मैदानात काय घडतंय. जणू काही मैदानाला आग लागली असावी असा गुंगाट आपण पाहतोय. 4 धावा कंप्लीट झालेले, मात्र जीवदान कुठल्या प्रकारची धाव नव्हती. आपण जर झेल कलेक्ट केलं असते, म्हणून क्रिकेटमध्ये झेलला फार महत्व असतं. झेल सोडला जातो, जीवदान दिले जातात, 4 धावा तब्बल दिल्या जातात. आता उर्वरित 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. 4 धावा घेतल्या, 4 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. आणि 5वी
चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय प्लीज. चला प्लीज थोडस बेल कमी घ्या आणि बघूया अंतिम गोलंदाज. अजूनही विजयापासून तब्बल 13 धावा दूर लोसकोणीचा सामना मित्र आपण पाहत होतो. कुठं असं वाटत होती गुरुदत्त मांडवी संघ सामना लवकर फिनिश करतो की काय, मात्र पलटवार करताना आपण पाहिलं होतं श्री बेताल कोपर या संघाला उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली होती अरविंद याची, आणि एकमेव हॅट्रिक ज्याच्या गोलंदाजीमधून आपण पाहिली विकेटची अरविंद. प्रेक्षक आपण प्लीज पडद्यावर बसवू नका किंवा पडद्याला पकडून राहू नका. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर सेकर येतो गोलंदाज. विजयापासून तब्बल 13 धावा दूर आहे सेकर आणि डावखुरा फलंदाज तानाजी. लेजी थ्रो निश्चित आपण थोडासा लेजी थ्रो पाहिला, अंडर रन थ्रो पाहिला होता. 5 चेंडू 11 धावा. चला प्लीज वेल कमी घ्या. सामन्यामध्ये अतिशय चांगले रंगदानी चोरस आपण पाहतो, कुशल मुवमेंटचा सामना आपण पाहतो. वेलकम राजनजी मडवी आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. चेडू माता वळ या संघाचे तडाखे बंद फलंदाज, चेंडूला सुंदरसा फोर्स केला, अतिशय उत्कृष्ट फाटका. बघूया उमेश दोन धावा कंप्लीट केल्या जातात. अजूनही उर्वरित 4 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. सामना एक कुशल मोमेंट मध्ये आपण पाहतोय, दोन स्थितीमध्ये पाहतोय, 50-50 मध्ये पाहतोय. सामन्याचं पिक्चर अजूनही क्लिअर नाहीये. सेकर राईट आर्म राऊंडचा मारा, स्ट्राईक रोड करतो डावखुरा फलंदाज सुधीर. या ठिकाणी मात्र निश्चित चेंडूवर बोल करण्याचा प्रयत्न, आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. बघूया एक्झिट काय घडतंय. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 धावांनी पुढे सकते ती 24. अजूनही विजयापासून तब्बल 7 धावा दूर आहे आणि 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 3 गेंदे 7 रन. 3 गेंदे 7 रन. बिंदास माळी यांच्याकडनं आपल्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. मात्र अजूनही या सामन्याचं पिक्चर क्लिअर नाहीये. कुठला संघ सामना विजय संपादित करेल. सेकर स्ट्राईक रोटेट करतोय सुधीर. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केले जातं, अतिशय उत्कृष्ट फाटका. आउटफील्ड मधून मात्र चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र कंप्लीट आणि या 2 धावेने आता विजयासाठी 2 चेंडू आणि 5 धावा. निश्चितच तिसऱ्या षटकारामध्ये आपण पाहिलं होतं अरविंदच्या शेवटच्या चेंडूवर जो झेल सोडला होता आणि ते झेल सोडल्यानंतर तब्बल 4 धावा धावून काढल्या होत्या. तर कुठेतरी या स्पर्धेचं टर्निंग पॉइंट ठरते. चला वेल कमी घ्या प्लीज. अजूनही उर्वरित 2 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 5 धावा. आतापर्यंत प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावांचं कॅल्क्युलेशन. सुधीरच्या बॅट मधून आताचा चेंडू अतिशय प्रतिम चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी. आता मात्र सामन्याला कलाटणी मिळतंय. कदाचित कुठल्या प्रकारचा भाई तत्व 9 चेंडू टाकला नाहीये. विजयासाठी
गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. 5 धावा या कंप्लीट हव्या आहेत. 1 चेंडू आणि 5 धावा. सुधीर याच्याकडे अबिलिटी चांगली क्षमता आहे. शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याची ताकद ज्याच्या मनगटामध्ये आहे, मात्र गोलंदाज तितका तरबेज आहे. संदीप आहे. 1 चेंडू आणि गोल्डन षटकाराची आवश्यकता. सेकार अतिशय प्रवीण चेंडू आपण आणि ह्याच बराबर बेताल कोपार संघ एक दणदणीत विजय साजरा करतोय. लो स्कोरचा सामना मित्र आपण पाहिला होता. अप्रतिम गोलंदाजी ज्याचा आपण पाहिला तोच ठरतोय या सामन्यातला सामनावीराचा मानकरी कोण असेल. अरविंद 31 धावांचं मापक लक्ष पार करू शकणारे गुरुदत्त मानकुली. अतिशय अप्रतिम 31 धावांचं एक मापक लक्ष होतं. असं वाटलं होतं की गुरुदत्त मानकुली संघ सहज विजय संपादित करेल. वेलकम. वेलकम रवीजी पाटील. चौथा युवा मानकुली बी संघाच्या सर्व त्याचबरोबर रुपेशजी म्हात्रे, त्याचबरोबर रजनीश, या सर्वांचे स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. अतिशय दिमागदार विजय संपादित झाला होता.